As far as I'm concerned, it's all delay tactics. Even China is saying a technical issue. They are changing the tune. Chinese are changing tune now. Today, Holi's ambassador program he changing tune now because he knows the whole world is against Chinese now. पण हे आपण पुरावे सगळ्यांना दिलेले आहेत. वी आर नॉट केप्ट पुरावे. पण आता जर इथले कोणी लॉयर असतील, लिगल असतील तर त्यांना माहिती आहे हाऊ यू कीप डिलेइंग बाय पुटिंग सम लिटल टेक्निकल इश्यू आणि मग ते डिले करत राहायचं. पण आता वी हॅव गिव्हन एन नंबर. वहाबची कंप्लीट फाईल तिथे आहे आणि नुसती इंडियाची नाही आहे. वेन दॅट अमेरिकन डबल एजंट हू वॉज ऑल्सो इन्स्ट्रुमेंटल इन दिस बॉम्बे अटॅकमध्ये त्याचं पण ते सगळं डोजियर अमेरिकन्सनी दिलेलं आहे. सो व्हॉट मोर पुरावे आपण त्यांना द्यायच्यात. मी विधान केलं की प्रत्येक देशाला एक आर्मी असते आणि प्रत्येक म्हणजे पाकिस्तानला आर्मीला एक देश आहे. हे वाक्य कोणा भारतीयाचं नाही तर एका अमेरिकन महिला पत्रकारांनी त्यांच्यात राहून तिनं केलेले विधान आहे. तेव्हा अमेरिका जे बोलते ते किमान पाकिस्तानला तरी मानावं लागेल कारण हे त्यांच्या संरक्षणाचं काढलेले वाभाडे आहेत. पुलवामा नंतर आपल्याकडे पर्याय काय होते. कारण यापूर्वी आम्ही फक्त निषेध नोंदवायचो, तीव्र शब्दात निषेध नोंदवायचो किंवा अतितीव्र शब्दात निषेध नोंदवायचो. दिस टाइम फॉर द फर्स्ट टाइम आय सॉ द प्राईम मिनिस्टर सेइंग घुसके मारो. No, I think Balkot has another significance. आम्ही जेव्हा सुद्धा when we used to plan things, we used to plan in POK. कारण that's legitimately आपली country आहे. Yes, maybe 70 years ago it has been bifurcated, but it's legitimately ours. And we didn't want a escalation. त्यामुळे इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस करायची was not something thought of. But this time, Balkot is in actually Pakhtunkhwa. And it is in actual Pakistan, not in POK. So attacking that is Ghuske Maro. That is what is Ghuske Maro. क्या बात. म्हणून तो नॉन मिलिटरी टार्गेट असा एक शब्दप्रयोग आपल्याकडे फोर्सेसचे चीफ जेव्हा मीडियाच्या समोर आले आणि तो काही वार्तालाप नाही झाला. त्यांनी फक्त 2 मिनिटाचं निवेदन दिलं की असा असा हल्ला केलेला आहे. त्याच्यानंतर पाकिस्ताननी नॉन स्टेट ॲक्टर असा एक शब्द वापरला. दिस दे हॅव बीन युझिंग इट फॉर अ लॉंग टाईम. हे काय प्रकरण आहे. इवन कारगिलच्या वेळेला हा शब्द आमच्या काही मीडियातल्या मित्रांनी पण उचलला आणि ते पण वापरत होते की ती काय ते पाकिस्तानी लष्कर नव्हतं तर ते नॉन स्टेट ॲक्टर होतं. म्हणजे काय पार्ल्यात न राहणारा पार्लेकर असं कसं होईल. बरोबर आहे तुमचं अगदी. अजिबातच दे ऑल ट्रेन्ड बाय द मिलिटरी, दे ऑल गायडेड बाय द मिलिटरी. हे असं मुंबईला हल्ला करणं त्या मरीन कमांडोज वर इन्वॉल्ड इन दॅट. देर इज अ होल हिप ऑफ ॲम्युनेशन कसं वापरायचं, कशा तऱ्हेचं हे करायचं. देर इज अ मिलिटरी इन्व्हॉल्वमेंट टोटली. कारगिलमध्ये इट वॉज ॲज यू नो द थर्ड पाकिस्तान आर्मी विच वॉज देअर, लाईट इन्फंट्री विच वॉज देअर. आणि ते स्वतःची प्रेतसुद्धा घेऊन गेले नाही. ते आपण त्यांचं दफन केलं. There is such a, what country it is. I really feel bad for the people of Pakistan actually. की त्यांच्या आईवडिलांना त्यांची मुलंसुद्धा परत दिली नाहीत त्यांनी. वी हॅड टू डू द दफन त्यांचं. कारण त्यांच्या आयडेंटिटी कार्ड्समध्ये सगळे जे काय सापडलं, पत्र सापडली, दे आर ॲक्च्युअल सोल्जर्स. बट दे डोंट केअर फॉर देअर सोल्जर्स. सो ही जी सायकी आहे ना, वी आर फायटिंग द सायकी ऑफ पाकिस्तान. हाच खरा सवाल आहे की पाकिस्तान बरोबरचं युद्ध हे लढताना पाकिस्तानची सर्वात मोठी विकेस्ट लिंक काय आहे. फायनान्शियल कंडिशन ऑफ पाकिस्तान. आज 20 कोटीच्या पाकिस्तानमध्ये फक्त $8 बिलियन रिझर्व्स उरलेले आहेत. दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे आणि एकही इकॉनॉमिक टॅलेंट आपल्यासारखी पाकिस्तानला वाचवू शकेल अशी आत्ता मला तरी त्यांच्या टॉप 10 फिनान्समध्ये कुठेही दिसत नाही आहे. दुसरी गोष्ट, मिलिटरी इज व्हेरी स्ट्रॉंग. ISI स्टील कंट्रोल्स अँड कॉल्स द शॉट. व्हॉट इज द पाकिस्तान्स वीकेस्ट लिंक. Is it the military, political, or what? I will say what, एक तर आता म्हणजे जस्ट टू डायग्रेस अ लिटल बिट, थोडंसं बाजूला जाऊन, आता आपण पहिल्यांदा त्यांना एक चौफेर अशा तऱ्हेने हे करतोय. MNF आपण कॅन्सल केलं. MFN मोस्ट फेवर्ड नेशन जे आहे ते, कारण त्यांनी आपल्याला कधीच दिलेलं नव्हतं. सो देवर ट्रेड कन्सेशन्स. इंडस वॉटर ट्रीटी अगेन. आता तुम्ही जर विचारणार असला प्रश्न तर अदरवाईज आय कॅन टेल यू राईट नाव. तो प्रश्न नक्कीच यायचं कारण रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही. पण इंडस वॉटर ट्रीटी अँड नो कल्चरल टाईज, नो क्रिकेटिंग टाईज, नन ऑफ दीज थिंग्स. अँड ॲट द सेम टाईम मेकिंग शुअर इंटरनॅशनल प्रश्न क्लॅरिटी घ्यायची आहे. वर्ल्ड कप तोंडावर आला आहे क्रिकेटचा. एक सोल्जर म्हणून तुमचं काय मत आहे. भारताने पाकिस्तानशी वर्ल्ड कपमध्ये खेळावं का न खेळता 2 पॉईंट्स त्यांना द्यावेत
की ते जिंकून पण जाऊ शकतात. व्हॉट शुड वी डू? खेले तो बर्बादी, ना खेले तो उनकी आज़ादी. क्या करें? ना खेले तो उनकी आज़ादी नहीं हो सकती, क्योंकि साउथ अफ्रीका वॉज बैंड फ्रॉम इंटरनॅशनल वर्ल्ड कप. पण तो जो वर्ल्ड कप होता तो रेसिझमच्या अगेन्स्ट होता. आज ICCनी आपली डिमांड पाकिस्तानला बायकॉट करा ही धुडकावून लावलेली आहे. आपल्यासमोर आता पर्याय काय क्रिकेटमध्ये? मग क्रिकेटमध्ये पाकिस्तानची खेळायचं की नाही खेळायचं? I know that we will beat them. I know I'm very confident of Virat and Dhoni that they will beat them hollow. There is no doubt. But what I'm trying to say is कि ICC is also still, mind you, the doors are not closed fully, because तुम्ही racism म्हणला, today terrorism is affecting the whole world, from east to west to north to south, everywhere. So and they know that त्याची जननी तिथे आहे. आपण आता पाण्याबरोबर बोलत होतो. हा जो वॉटर ट्रीटी करण्यात आली त्यात रावी, सतलज आणि बियास या 3 नद्यांचं पाणी हे आपल्याला मिळालं आणि 2 नद्यांचं पाणी 80% त्यांना द्यायचं. जवळपास 95% पाकिस्तानची सुजलाम सुफलाम जमीन आणि त्याचे जे कालवे आहेत ते सगळं पाणी इथून त्यांच्याकडे जातं. जे पाणी आपल्या हक्काचं होतं ते सुद्धा आपण वापरत नव्हतो. उद्या समजा जर असा निर्णय घेतला, घुसके मारेंगे ही जर आज आमची आक्रमकता असेल आणि जर उद्या आम्ही ठरवलं की हे पाणी अडवायचं, त्यांच्याकडे ते गेल्यानंतर मंगला नावाचा त्यांचा सर्वात मोठा डॅम आहे ज्याच्यावर त्यांची इलेक्ट्रिसिटी सप्लाय सगळा अवलंबून आहे. तर चायना इकडे आमच्या ब्रह्मपुत्रेचं पाणी अडवून आम्हाला नॉर्थ ईस्टमध्ये ब्लॉक करू शकेल का? वॉटर ट्रीटीमध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत? नो, लेट मी गिव्ह यू 2 डिफरंट जॉग्राफिकल रिझन्स. जेव्हा देर इज इंग्लिशमध्ये अपर रिपेरियन स्टेट म्हणतात जिथे रिव्हर सुरू होते. सो इंडस वॉटरमध्ये वी आर द अपर रिपेरियन आणि पाकिस्तान इज द लोअर रिपेरियन. जसं टर्कीमध्ये नद्या सुरू होतात, सिरिया इज अ लोअर रिपेरियन. ब्रह्मपुत्र, चायना इज अपर रिपेरियन, वी आर मिडल रिपेरियन अँड बांगलादेश इज द लोअर रिपेरियन, बिकॉज ती ब्रह्मपुत्रानंतर पुढे जाते, मेघना बनते वगैरे वगैरे. आणि मेघना म्हणजे माझ्या बायकोचं नाव पण. सो ती अशी बनते. सो दॅट ब्रह्मपुत्रा गोज इन टू बांगलादेश. वी हॅव बीन व्हेरी करेक्ट ऑलवेज, ऑर वॉट एव्हर डिसेंट. त्यामुळे वी हॅव अ इंडस वॉटर ट्रीटी. त्याच्यात काय सांगितलं होतं? वर्षाच्या 3 रिव्हर्स आहेत त्यातलं सगळं पाणी पाकिस्तानला जाणार. खालच्या 3 रिव्हर्स आहेत त्यातलं आपण 20% फक्त वापरणार. ते सुद्धा आपण तुम्ही म्हणला तसं आपण वापरत नाही होत. आणि ह्या वर्षामध्ये एक कंडिशन मात्र आहे की यू कॅन यूज इट फॉर इरिगेशन. व्हॉट इज नॉट अंडरस्टूड बाय लॉट ऑफ पीपल इज, जेव्हा फ्लड्स येतात, खूप मोठा पाऊस पडतो आणि ह्या नद्या जेव्हा इतक्या भरलेल्या असतात त्यावेळेचं पाणी आपण वापरू शकतो. आज पाकिस्तानमध्ये प्रॉब्लेम असा आहे की नदी सगळ्या जातात त्या पंजाबमध्ये जातात. पंजाबमधून पुढे सिंधमध्ये जातच नाहीत, पुढे बलुचिस्तानमध्ये जातच नाहीत, NWFPमध्ये जातच नाही. त्यामुळे त्यांच्यातच अंतर्गत वॉरफेअर आहे, जसं आपल्याकडे पण आहे, कर्नाटक केरळामध्ये असेल किंवा कुठे असेल तसं. आणि मुख्य म्हणजे नद्यांचं सिल्टिंग करत नाहीत. आपणही करत नाही, सिल्टिंग करतात ना, जे म्हणजे त्यातलं मड काढायचा सगळं, त्यामुळे जे पाणी वाहतं ते. सो टुडे त्यांची पॉप्युलेशन एवढी वाढलेली आहे, त्यांना आता पाण्याची इतकी जरूर आहे. आणि इव्हन द चायनीज CPAC डिपेंड ऑन वॉटर. दे आर ऑल दिस, तिथे जे जनरेशन करतायत इलेक्ट्रिसिटी वगैरे ते. सो चायनीज आर ऑल्सो वॉचिंग की आपण आता 2 नवीन डॅम सुरू केलेले आहेत. ओमार अब्दुल्ला वॉज ऑल्सो सेईंग की अरे आपण का नाही वापरतो पाणी. सो दिस गव्हर्नमेंट अलॉंग विथ ॲट दॅट टाईम वी हॅव स्टार्टेड ऑलरेडी टू बल्गेहार. आणि तिथे इतके वर्ष का नाही झालं मग? आय डोंट हॅव आन्सर. MiG-21 आउटडेटेड झालंय का नाही, किंवा हा प्रश्नच चुकीचा आहे असं मला वाटतं. MiG-21 आउटडेटेड झालं आहे. 482 अपघात आणि 171 पायलट त्याच्यात गेले. ही माझी माहिती नाही. AK अँटोनीनी 2012 साली राज्यसभेमध्ये एका प्रश्नाचं उत्तर देताना सांगितले बालाकोटच्या नंतर सुद्धा MiG पडलं आणि त्याच्यात एक आमचा जवान गेला. हू इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस? मी तुम्हाला मगाशी इन्व्हेंटरी अँड बजेटच्या बद्दल तर सांगितलंच, बट लेट मी डिफेंड MiG-21. आय फ्लोन इट. लेट मी डिफेंड इट. एक्सलंट एअरक्राफ्ट, वन ऑफ दोज युनिक एअरफ्रेम्स. कित्येकदा डिझाईन असं एक युनिक, जसं F-16 इज अ युनिक, C हर्क्युलिस 130 जे म्हणतात युनिक डिझाईन. MiG-21चे अपघात तुम्ही जे म्हणतायत, देर इज अ रिझन टू इट. अगेन द रिझन इज बजेटिंग. आम्हाला जेव्हा ॲडव्हान्स जेट ट्रेनर हवं होतं, विच इज अ गॅप बिटवीन बेसिक ट्रेनर आणि फायटर्स,
याच्यामध्ये जी गॅप असते ती भरण्यासाठी वी रिक्वायर ॲडव्हान्स जेट ट्रेनर. आम्हाला 16 वर्ष मिळतच नव्हतं. नुसतं हॉक घ्यायचं का अल्फा जेट घ्यायचं का कुठलं घ्यायचं. मग एक IJT म्हणून सुरू झालं होतं HALमध्ये. आय फ्लोन दॅट IJT विथ द टेस्ट पायलट. पुअर टेस्ट पायलट कमिटेड सुसाईड, बलदेव सिंग, बिकॉज दॅट एअरक्राफ्ट हॅज जस्ट रिमेंड देअर. दॅट इज व्हॉट इज HAL. 3 विमानं. मला HAL बद्दलच तुम्हाला प्रश्न विचारायचा. आय वॉन्ट अ क्लिअर आन्सर इन फ्रंट ऑफ द ऑडियन्स. सुखोई अपग्रेडेशन 3 वर्षांनी डिले. जॅग्वार 30 वर्षापूर्वी आपण घेतलं, त्याचं अपग्रेडेशन 7 वर्षांनी डिले. तेजस अपग्रेडेशन अजून क्लिअर झालेलं नाही, 5 वर्ष होणार आम्ही ऐकतोय. मिराज अपग्रेड लेट बाय 2 इयर्स. ज्या 2 विमानात 51 विमानं होती आपल्याकडे, त्यातली 2 पडली. 49 आहेत आपल्याकडे, त्या 2 पैकी 1 विमान टेक ऑफ करताना पडलं. व्हॉट जोक HAL इज ऑल अबाउट. So what you say is what we need. Mind you, HAL has also, like what you talked about, some of the ills. PSU, पांढरा हत्ती. There are some very good things HAL has also done. SC2 trainer, HJT-16 ज्याला आम्ही सूर्य किरण म्हणून म्हणतो ते. I have flown thousands of hours on Kiran, and like that there have been so many good things also which had happened. काय होतं आपल्याकडे पॉलिसीमध्ये, पॉलिसी पॅरालिसिस आपण म्हणू. आपण एक HF-24, मी जे तुम्हाला म्हणत होतो आमच्या घराच्या समोर एक विमान आहे कमला नेहरू पार्कमध्ये, ते HF-24. HF-24 1954मध्ये हिंदुस्तान फायटर म्हणून कर्ट टँकनी इजिप्तला सांगितलं तुम्ही इंजिन बनवायचं आणि इंडियाला सांगितलं तुम्ही एअरफ्रेम बनवायचं. आपण बनवलं. इजिप्त बनवू शकले नाहीत इंजिन, त्यामुळे आपण परत जुगाड केला. 2 ऑर्फियस इंजिनची नॅटची होती त्याच्यात लावली, पण दॅट विमान वॉज हेवी आणि त्याचे अंडर पॉवर होतं. सो वी यूज्ड इट इन 71 वॉर. एक आपटे म्हणून पुण्याचा असतो, त्याच्यामध्ये गेला सुद्धा वगैरे वगैरे. आणि वी हॅड टू रिटायर दिस. आफ्टर दॅट कंटिन्युटी पाहिजे ना, नाही तर मग डिझायनर्स, ते यंग मुलं असतात, ते सगळे असे त्यांचे डिझायनर, त्यांना सगळं कॅड कॅम वगैरे सगळं काय करायचं असतं. पण देर इज नो गॅप. इतकी म्हणजे त्याच्या पुढे लगेच तुम्ही इफ यू सी एनी डिझाईन ब्युरो वर्ल्ड ओव्हर, एक विमान चालू असताना दुसरं डिझाईन सुरू करतात. HAL लॅक दॅट. आणि त्यामुळे what is important is to have competition. So why private sector today requires to come into defense production is competition to public sector. मेक इन इंडिया डिफेन्स स्ट्रक्चर साठी ओपन केलं, ही गोष्ट स्वागतार्ह आहे. नक्की. हे यापूर्वीच व्हायला पाहिजे होतं. नक्कीच. एक 2-3 शेवटचे महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्यातला एक घेऊया, तो म्हणजे असोसिएशन ऑफ इस्लामिक कंट्रीज, ज्याच्यामध्ये सुषमा स्वराज यांना आमंत्रण आत्ता देण्यात आलं होतं. प्रेक्षको, आपल्या माहितीकरता सांगतो, 69 साली जेव्हा याची स्थापना झाली त्यावेळेला मोरोक्कोच्या राबात या गावामध्ये याचं पहिलं अधिवेशन भरलं होतं. त्यावेळेचे आपले एक मंत्री होते फखरुद्दीन अली अहमदना तेव्हा त्याचं आमंत्रण दिलं होतं. ते दिल्लीतनं त्यांना घेऊन विमान उडलं, राबातला लँड झालं, आणि लँड झाल्यानंतर त्यांना आयोजकांनी सांगितलं की पाकिस्ताननी बहिष्कार टाकलाय, सो यू गो बॅक. आणि नाक कापल्यासारखे मान खाली घालून फखरुद्दीन अली अहमद त्यावेळेला परत आले होते. भारताची नाचक्की झालेली होती. यावेळेला 50 वर्षानंतर सुषमा स्वराज यांना आमंत्रण आलं. सुषमा स्वराज येणार म्हटल्यानंतर पाकिस्ताननी पुन्हा कांगावा केला की आम्ही बहिष्कार टाकतोय. असोसिएशननी सांगितलं गुड लक टू यू, शी विल स्पीक. आणि त्यावेळेला पहिल्यांदा इस्लामिक कंट्रीच्या प्रमुखांसमोर एकमसात विप्रा बहुना वदंती किंवा विवेकानंदांचं शिकागोचं भाषण असेल, शंकराचार्यांची काही वचनं असतील, वेद असतील, हे सगळे म्हटले गेले. इज इंडिया व्हेरी स्ट्रॉंगर नाउ दॅट हमसे कोई पंगा नहीं ले सकता? अगेन आय विल टोटली ॲग्री विथ यू. आणि मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की आय थिंक टुडे इंडिया इज अ very, very respected country world over. I'm sure you travel. मी कित्येक ठिकाणी कॉन्फरन्सेसना जातो वगैरे वगैरे. आपले शेजारचे सगळे आहेत ते त्यांचा पासपोर्ट दबावतात आणि उलट त्यांना विचारलं, कारण आपल्यासारखे दिसतात, ते म्हणतात तुम्ही इंडियन का, तर हो म्हणतात निर्लज्जासारखे. देयर इज अ रिझन इज वी हॅव गॉन बियॉन्ड बॉर्डर्स. आणि मी हा मुद्दा सांगू इच्छितो की जेव्हा मी सुट्टीवर नाही यायचो त्यावेळेला लोक म्हणायचे अरे पाकिस्तान, कारण वी वर कन्फाईंड. आपलं माइंडसेट ऑल्सो वॉज कन्फाईंड टू बॉर्डर्स. बॉर्डर्सच्या पलीकडे देर इज समथिंग कॉल्ड फ्रॉन्टियर्स. सो दॅट इज द इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ इंडिया चेंज.
आज म्हणजे मी पेशव्यांच्याबद्दल बोलतो तुम्हाला, जेव्हा पेशव्यांचं लक्ष खरं दिल्लीत होतं, पण ते जेव्हा अटकला गेले त्यावेळेला दॅट वॉज द फ्रॉन्टियर, दॅट वॉज अ मिलिटरी फ्रॉन्टियर टू से की तुम्ही अफगाण त्याच्या पलीकडे यायचं नाही. जेव्हा कल्चरल फ्रॉन्टियर आपली होती, साऊथ ईस्ट एशियामध्ये टेम्पल्स आहेत सगळीकडे, कंबोडियामध्ये, दॅट इज अ कल्चरल फ्रॉन्टियर, इट्स अ एरिया ऑफ इन्फ्लुअन्स. सो वी हॅव टुडे, थँक्स टू आवर फॉरेन पॉलिसी, द लीडरशिप, we have increased our frontiers. So today the youngsters, when they go out, the industries go out, when Tata buys or Mittal buys or anybody else buys industries abroad, that's the mindset the India has, Naya Bharat. हा जो नया भारत आहे साहेब, त्याची एक फ्लिप साईड आहे, ती पण समोर आली पाहिजे. एवढी जे कल्चरल इन्फ्लुअन्स असेल, एवढा स्ट्रॅटेजिक इन्फ्लुअन्स असेल, एवढा इकॉनॉमिक, वी आर द थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमिक पॉवर, एवढं सगळं असेल तर युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलमध्ये आजही आम्हाला सन्मानाची खुर्ची नाही. आणि तिथे चायना पुढे येऊन सांगू शकतं की अजूनही मसूद अझहरला आम्ही टेररिस्ट म्हणून घोषित करू शकत नाही आहे, दे कॅन ब्लॉक इट. मग त्यावेळेला ही आमची कल्चरल इन्फ्लुअन्स फ्रॉन्टियर्स गेले कुठे? नाही, पण तुम्ही म्हणलात तसं अदर दॅन चायना, जर 12 कंट्रीज ज्या सिक्युरिटी काउन्सिलमधल्या आहेत त्यांनी सगळ्यांनी आपल्याला सपोर्ट केला आहे, अदरवाईज दे कुड हॅव बीन वेल. त्याच्यामध्ये बांगलादेश आहे. Bangladesh has supported us against Pakistan. So, there is no doubt that we are at the moment very influential all over. And म्हणलं तसं Chinese are just buying time because they are worried about their own Muslim problems. And I was not surprised, as I told you. आणि मी अपील करतो सगळ्यांना, there is चायनीजच्या बरोबर आपला जो ट्रेड आहे तो आपल्या विरुद्ध आहे, $60 billion. पण देर इज समथिंग कॉल्ड ऑफिशियल ट्रेड. आता नागपूरची मेट्रोसुद्धा चायनामधनं बनते आहे, ठीक आहे, दॅट मे बी L1 वॉट एव्हर इट इज. वल्लभभाई पटेलांचा पुतळा पण तिकडून आला आहे. बट लेट मी टेल यू व्हॉट आय एम अगेन्स्ट, आणि तुम्हाला सगळ्यांना म्हणजे आपल्यातर्फे सगळ्यांना सांगू इच्छितो, इन्फॉर्मल ट्रेड. आपण पाकिस्तानमधनं पतंग आणतो, मांजा आणतो, तिथून कंदील आणतो, तिथून माझा ड्रायव्हर, तुम्हाला मुद्दामून गोष्ट सांगतो, माझा ड्रायव्हर चौकामध्ये उभा होता म्हणजे पुण्यामध्ये, तिथे त्यांनी खिडकी खाली केली, त्याला ते असं एक आपला मोबाईल असतो ना, ते लावण्यासाठी असं स्टिकर मिळतो काचेला तिथे विंडशिल्डला, त्याला हवा होता. तर माणूस विकत होता, त्याने विचारलं की कितीला, त्यांनी सांगितलं असेल काय $100-200. पण त्यांनी त्याला विचारलं चायनीज, तो म्हणला हो, तो म्हणला नाही चाहिए. वा, अरे तुम्ही जर नोकऱ्या पाहिजे म्हणतात, ऑन्टरप्रिनरशिप म्हणतात, विमेन गट आपल्याकडे कितीतरी आहेत, स्त्रियांचे गट आहेत जे उत्पत्ती निराळ्या गोष्टी करतात. आपण गणपती आणतो, पेंट आणण्याच्या ऐवजी चायनीजचे असे चिंकी गणपती आणतो. आणि माझे मित्र काही काही जण मला सांगतात, माझ्या बायकोचं तिकीट, आम्ही चायनाला जातो, परत येतो, आणि ह्या ज्या टाईल्स आहेत ज्याचं आजकाल ॲडव्हर्टिजमेंट, तो अक्षय खन्ना का कोण त्याचं ॲक्टर करतो कजारियाचं, ते सगळ्या गोष्टी आम्ही तिथून आणतो काय कंटेनर भरून, आणि तरी आमचा खूप फायदा होतो. अरे वाय आर यू डुईंग इट? सो दिस इन्फॉर्मल ट्रेड आय थिंक वी मस्ट, ॲज अ सिटीजन वी मस्ट स्टॉप. आणि मला वाटतं त्याच्यात जर सबसिडी द्यायची झाली तर वी ऑल डू इट. आपल्याकडचे आपण म्हणजे दे मे बी 1000 ॲव्हेन्यूज विल बी एबल टू इवन डू दॅट. छोटासा प्रश्न आहे, मग असं असेल तर जास्त डेंजरस कोण, पाकिस्तान का चीन? बोथ. बट व्हॉट इज हॅपनिंग इज, आपण जो स्वतःच पैसा चायनाला देतोय आणि तो तिकडे पलीकडे जातोय, तो तरी थांबूयात ना आपण. एक शेवटचे 2 प्रश्न आहेत. त्यातला एक आहे आर्टिकल 370 आणि 35A. अनेकांना असं वाटतं की याच्यामुळे एक सेपरेट स्टेटस काश्मीरला मिळालेलं आहे आणि पाक ऑक्युपाईड काश्मीर हा त्याचीच एक प्रकारची निर्मिती आहे. खरोखरच आर्टिकल 370 म्हणजे त्याच्या 35A सुरुवातीलाच लिहिलं आहे की इट इज अ टेम्पररी अरेंजमेंट. द टाइम हॅज कम टू रिमूव्ह इट. 370 रद्द करायची वेळ आता आली असं एक मिलिटरी मॅन म्हणून आपल्याला वाटतं. 35A certainly, like you said rightly, is a temporary article, and that needs to be deliberated. Unfortunately, unless and until we have Lok Sabha and Rajya Sabha has a full sizable majority where there are problems of passing the bill, it will not happen. So there are issues, but in my opinion the Kashmiri population is suffering because of this. आता जे मी जटलींच्या बद्दल तुम्हाला सांगितलं, कित्येक गोष्टी म्हणजे तिथे ज्या SC STना मिळतात, ज्या सवलती विमेनना सवलती मिळतात, त्या तिथे मिळू शकत नाहीत. बिकॉज हा जो आपला नॅशनल जो लॉ आहे तिथे ॲप्लिकेबल नाही आहे. बिकॉज दॅट स्टेट लॉ डझंट अलाउ दीज काइंड ऑफ थिंग्स टू हॅपन. 35A विल एम्पॉवर द यूथ देअर
to get jobs, get better facilities. तर तसं पाहिलं तर जम्मू अँड काश्मीरची घटना मी या कार्यक्रमाच्या तयारी करता वाचत होतो. तिथलं पहिलंच कलम आहे की वी आर इंटिग्रल पार्ट ऑफ इंडिया. जर तुम्ही इंटिग्रल पार्ट असाल तर या देशाचे कायदे पण तिकडे लागू झाले पाहिजेत. That's the sad part of it, but I totally agree, and I do hope कि even those, there was a hope, I would say there's a inner swell from Kashmir, from the valley, and valley is only just one part of it. And don't forget, let's always आपण म्हणलं there is Jammu and there is Ladakh. They all want also all these facilities. त्याच व्हॅलीला आता पाकिस्तान आणि पाक स्पॉन्सर्ड टेररिस्ट एक जिहाद भूमी बनवू बघतायत. त्यावेळेला पहिल्यांदा भारतातनं प्रत्युत्तर येत आहे घुस के मारेंगे. याआधी आम्ही इन्सानियत, जमहुरियत, काश्मीरियत या चौकटीत होतो आणि आता आम्ही सगळ्या चौकटी मोडून टाकल्या आहेत. कुठली सिच्युएशन जास्त फेवरेबल वाटते? जमहुरियत, इन्सानियत, काश्मीरियत की घुस के मारेंगे? Udayji, I'll just digress a little, or maybe, you see, the three things that you mentioned are more applicable in our state of J&K. Insaniyat and Kashmiriyat is something that we need to once again inculcate in J&K. Ghus ke marenge is about Pakistan, who is trying to त्यांना तिथे फूस लावतोय सारखा की तुम्ही काही ना काहीतरी करा. So that is a separate part. इथे we have to make sure that आपण जास्त इंटेलिजन्स ॲपरेटस वापरून आतमध्ये कोणी घुसखोर येणार नाहीत आणि आतमध्ये जे आत्ताचे आहेत त्यांना आपण आता निवडून काढतोय. खडे जसे काढतो तसे तुम्ही बघितलं असेल, लॉट ऑफ सक्सेस इज हॅपनिंग. वी आर एव्हरी डे देर आर सम लीडरशिप ऑफ टेररिस्ट विच इज बिंग टेकन, अँड आय फील दॅट अ insaniyat approach of giving jobs, getting education, so those, it has to go into hand and glove asa to approach, I think, because it's our country and I think we need to all work towards it. शेवटचा प्रश्न आहे, सैनिकांनी काय करावं, राजकारण्यांनी काय करावं, या सगळ्याची तर चर्चा झाली. सर्वसामान्य माणसांनी पुलवामा नंतर आणि विशेषतः बालाकोट नंतर काय करावं, त्यांच्या काय ड्युटीज आहेत? मी तुम्हाला जरा दोन इन्सिडेंट सांगतो बिफोर आय कम टू द ॲक्च्युअल, बिकॉज आय लाईक टू मेन्शन दिस. एक ह्या वर्षीचाच आहे, पण एक यावर्षी जेव्हा 26 जानेवारीला मला बरेच जण बोलवतात निराळ्या कार्यक्रमाला, मी कमला नेहरू पार्कच्या तिथे बाहेर आमचे जे भेळवाले दाणेवाले बसलेले असतात, त्यातला तो दाणेवाला असं सारखा एकाला सांगत होता, अरे साहेबांशी बोल, साहेबांशी बोल. म्हटलं अरे काय बोल ना, काय त्याच्यामध्ये? तो म्हणलं नाही साहेब, आमच्या 26 जानेवारीच्या प्रोग्रामला तुम्ही याल का? म्हणलं नक्कीच येईन. कुठे आहे? तो म्हणलं साहेब तुम्हाला खरं ते एवढं मोठे लोक बोलवतात वगैरे वगैरे. म्हटलं तू सांग तर किती वाजता, माझ्या 2-3 कार्यक्रम मी ॲडजस्ट करतो, मी नक्की येतो. कारण त्यांनी बोलल्यानंतर म्हटलं मला जरा यायलाच पाहिजे. यू विल बी सरप्राईज. तुम्ही जर तुम्हाला पुणे माहिती नसेल तर कर्वे रोड जो आहे तिथे एक एक्सचेंज आहे, टेलिफोन एक्सचेंज आहे, समोर SNT कॉलेज आहे. त्या फुटपाथवरती त्यांनी ध्वजवंदन केलं होतं आणि छोटी छोटी मुलं सगळी याच्यात नव्हती. आय वेंट इन युनिफॉर्म अँड आय फेल्ट सो प्राऊड की अशा लोकांच्या समोर मी 26 जानेवारी करतो. आणि जो दुसरा प्रसंग आहे जो मी तिथं भावनुक होतो. आम्हाला देशप्रेम मिळतं कारण मी म्हणत असतो की देशाचं प्रतिबिंब म्हणजे आम्ही सैनिक असतो. तुम्ही जितकी स्फूर्ती द्याल तितकी आम्हाला त्याची एनर्जी मिळते. कारगिलमध्ये अशाच कार्यक्रमामध्ये आमच्या वीर पत्नी वीर माता असतात, त्यांच्यासाठी आमचे बरेच फंड्स असतात. माझी बायको त्याची इंचार्ज होती, त्या ऑर्फन मुलांसाठी काय ते करायचं असतं. रेल्वेच्या एका कार्यक्रमामध्ये मी आणि ब्रिगेडियर गुरुंग आम्हाला दोघांना 50,000 रुपयाचा चेक त्यांनी दिला. मी जेव्हा खाली उतरत होतो त्यावेळेला त्या रेल्वेच्या जनरल मॅनेजरनी मला विचारलं की तुम्ही त्याला भेटाल का? म्हटलं भेटतो. कोण आहे तिथे? मग तो एक असं फाटक्या तुटक्या कपड्यामध्ये माणूस होता. म्हणलं तो गेलो त्याच्याकडे. तो म्हणलं आपका नाम क्या है? त्याने काही सांगितलं नाही. त्यांनी मला एक लिफाफा दिला. म्हणजे क्या है? मी आतमध्ये बघितलं 3,500 रुपये होते. म्हणलं आप कौन है? तुम्हाला आश्चर्य वाटेल, मला म्हणलं तसं मी कित्येकदा भावनुक होतो. तो म्हणला मी ह्या रेल्वे स्टेशनवरचा भिकारी आहे आणि मी सगळ्या भिकाऱ्यांनी मिळून देशासाठी 3,500 दिले. या कार्यक्रमाचा शेवट करताना यापेक्षा दुसरा चांगला कुठला प्रसंग असणार की सर्वसामान्य भारतीयांनी कसं वागलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण त्या एक प्रकारे धनहीन असलेल्या माणसानं आपल्या
वैयक्तिक श्रीमंतीनं दाखवून दिलं. किमान एवढं तरी करूया की या येणाऱ्या निवडणुकीत किमान मतदान तरी करूया, एवढं तरी आपण करू शकतो. मग चांगला उमेदवार निवडूया. मग या देशात जिथे जिथे करप्शन होत असेल, जिथे जिथे भ्रष्टाचार होत असेल, त्या भ्रष्टाचाराला विरोध करूया. आणि हे जे सुडो इंटेलेक्च्युअल्स नावाचे आहेत ना आपल्या देशामध्ये, की जे पुरावे मागतात की म्हणजे काय व्हिडिओग्राफर लग्नाचं घेऊन जायचं आहे का, की बाबा मारला घ्या फोटो मारला, असं जे करणारे आहेत त्यांना एक्सपोज करा. आणि म्हणून मला माधवरावांचं कौतुक वाटतं की खऱ्या अर्थाने सावरकरांची पुण्यतिथी 66 नंतर खरी साजरी केव्हा झाली असेल ना, तेव्हा बालाकोटमध्ये घुस के मारेंगे, इथे आल्यानंतर नाही, घुस के मारेंगे, हा जो अखंड हिंदुस्थानचा नारा सावरकरांनी समर्थ भारताचा नारा दिला, त्याचं एक झलक आपण म्हणू, त्याची एक दीपशिखा फक्त आपल्याला दिसली. विचार करा, जर ते संपूर्ण स्वप्न सावरकरांचं प्रत्यक्षात आलं तर तो शतकोटी सूर्य आपल्याला किती तेजानं तळपताना दिसेल. सॅल्यूट टू इंडियन आर्मी, सॅल्यूट टू सच सोल्जर्स, दोज हू मेड दिस कंट्री ग्रेट. थँक्यू व्हेरी मच. रसिको